नमस्कार, मी सारिका साळुंखे. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एकविरा पालखी सोहळा दरम्यान झालेल्या अनागोंदी कारभाराचा खुलासा करीत पुढील वर्षी यात्रेत धिंगाणा घालणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आनंद तरे यांनी दिला आहे. 13 एप्रिल रोजी लोणावळा कार्ला येथे भाविकांच्या ठरलेल्या मानानुसार यात्रा सोहळा सुरू होता. अशातच पेंडकर आणि ठाणेकर यांच्यामध्ये मानावरून झालेल्या गैरसमजावरून पालखी सोहळ्यादरम्यान हाणामारीचा प्रसंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या संपूर्ण घटनेला कोपरीतील भाविकांनी अध्यक्ष आनंद तरे यांना जबाबदार ठरवीत त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करीत आंदोलन देखील केले आहे. तर या संपूर्ण गोष्टीचा खुलासा करण्याकरिता आनंद तरे यांनी एक पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी ठरलेल्या रीतीनुसार हा मान यांचा होता, त्यांना देण्यात आला असल्याचा खुलासा त्यांनी केला. तर या संतापाच्या भरात त्यांनी देवीचे बॅनर्स फाडले असल्याचा आरोप कोपरीकरांवर केला आहे. या संदर्भात लोणावळा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदवल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. एवढेच नव्हे तर कोपरीवासियांना कारण नसताना भडकवले जात असून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवली जात आहे. तर त्या बाबतीत त्यांनी जागरूक राहावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. तसेच पुढील वर्षी यात्रेदरम्यान अशा प्रकारची गैरवर्तणूक केल्यास जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आनंद तरे यांनी दिला आहे. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने देखील वेगळी उपाययोजना केली जाईल असं देखील त्यांनी सांगितलं. गेल्या 20 ते 22 दिवसापासून 13 एप्रिलला जी देवीची पालखी झाली, त्या पालखीच्या दिवसापासून चेन्नई कोळीवातील काही नतद्रष्ट लोकांनी जे माझ्या बदनामीची, जे वेळावाकडं बोलण्याची जी नौटंकी चालवली होती, त्याचा समारोप करण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे की ह्यांच्या विरोधात मला 2 हात करण्याची गरज नाही. यांनी यांच्या खांद्यावरती बंदूक कोणी ठेवलेली आहे, त्याच्यात गोळी कोणाची आहे आणि त्याचं बटन दाबायला कोणाला सांगतात हे त्यांनी तपासून पाहावं. असं तुम्हाला माहिती आहे, निवडणुकीचे प्रकार आहे, बंदूक कोणाची आहे, त्याच्यात गोळी कोणाची आहे आणि चालवायला कोणाला सांगतात. पुढच्या प्रकारची व्यवस्था, पुढच्या वर्षाची व्यवस्था या ठिकाणी आम्ही ह्याच वर्षी पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी झालेल्या प्रकाराची एक सीडी आणि या संदर्भातली पूर्ण आढावा बैठक बोलण्याचं त्यांना सांगितलेलं आहे. पुढच्या आठवड्यामध्ये ही बैठक माननीय तहसीलदार साहेब शरद पाटील साहेबांनी सांगितले की पुढच्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांसोबत ज्याच्यात SP असतील, DYSP असतील, SDO असतील, सगळ्यांच्या आमचे ट्रस्टची मंडळी असतील, यांच्यावर मिटिंग होईल आणि याची पूर्ण ते जबाबदारी घेतील. शेवटी जबाबदारी लॉ अँड कायदा आणि सुव्यवस्था जबाबदारी त्यांचीच असते, आम्ही फक्त करते असतो. या आंदोलनास पुणे, नाशिक, सोलापूर, नांदेड, ठाणे येथील भाविक सहभागी झाले होते. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात महिला कैद्यांकरिता जेल प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वाचनालयाचा शुभारंभ करण्यात आला आहे. कारागृहात असलेल्या कैद्यांचे विचार परिवर्तन आणि धावत्या जगासोबत त्यांना आणण्याकरिता ठाणे जेल प्रशासनाच्या वतीने ग्रंथालयाची संकल्पना अंमलात आणण्यात आली आहे. याकरिता रोटरी क्लब आणि मदत फाउंडेशनच्या वतीने एकूण 300 पुस्तकं जेल प्रशासनाकडे सुपूर्द केली. ठाणे मध्यवर्ती कारागृहात अक्षय तृतीयेचे मुहूर्त साधून महिला विभागामध्ये असेच एक ग्रंथालय सुरू करण्यात आलं असून जिल्हाधिकारी महेंद्र कल्याण यांच्या हस्ते या ग्रंथालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणखी काही पुस्तकं पाठवण्याचा आश्वासन देखील दिलाय. तुरुंग अधीक्षक हिरालाल जाधव यांनी यावेळी उपस्थित महिला कैद्यांना मार्गदर्शन करीत अशा अवघड काळामध्ये वाचनातून जीवनामध्ये स्थैर्य निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी जेल प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करीत वाचनातून कैद्यांच्या बंदी कारागृहातील महिलांनी 2 महत्त्वाचे शब्द सहचरणीला सांगितले, त्यातून नक्की त्यांना दिलासादायक माहिती मिळेल. शिवाय हा खडतर प्रवास लवकर संपून सुरळीत जीवनास शुभेच्छा देखील दिल्या. महिला तुरुंग निरीक्षक अश्विनी मंडपे यांनी जेलमध्ये महिलांकरिता सुरू करण्यात आलेल्या सुखसुविधांचा आढावा घेतला. तर या सर्व उपक्रमांची मुहूर्त मिळवणाऱ्या महिला तुरुंग अधीक्षक अश्विनी मंडपे यांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला. ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाने जे आज एक नाविन्यपूर्ण उपक्रम केला, महिला बंदी कारागृहातील 1,200 महिलांसाठी जे वाचनालयाची एक सोय किंवा एक दालन त्यांनी उघडून दिलं, ते अत्यंत स्तुत्य उपक्रम श्री जाधव अधीक्षक आणि श्री अश्विनी मंडपे महिला बंदी याच्या कारागृहाच्या प्रमुख एक अत्यंत चांगला प्रकल्प राबवला असं म्हणेन मी. 120 महिलांपैकी जवळजवळ 80 महिला ह्या उच्च शिक्षित असून त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या वाचनाच्या आणि त्यांच्या शिक्षणाच्या माध्यमातून मला वाटतं उर्वरित महिलांना बंदीगृहातील त्यांनी शिक्षित करावं, त्यांना एक ज्ञान मिळवून द्यावं. एक अक्षय तृतीयाच्या निमित्ताने अशा आकांक्षा आहे आणि कारागृहातील सर्व अधिकाऱ्यांना, विशेष करून जाधव आणि अश्विनी मंडपे यांना माझ्या शुभेच्छा. महिलांना गुन्हे करून आलेले असतात, पण त्यांचं इथे आमच्या कारागृहाचं ब्रीदवाक्य सुधारणा आणि पुनर्वसन आहे. त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी
आणि ते बिझी राहतील तर त्यांचं मन डायव्हर्ट होईल गुन्ह्यापासून, ते दुसरा विचार करतील आणि चांगली पुस्तकं वाचून त्यातलं चांगले विचार घेतील आणि ते पुढे समाजात जाऊन एक चांगले नागरिक बनतील. याच्यासाठी ही ग्रंथालयाची उद्घाटन आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. टिटवाळा, वांगणी, कर्जत परिसरात फायरिंग करून जबरी चोरी करणाऱ्या 2 गुन्हेगारांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलं आहे. 2015 पासून टिटवाळा, मुरबाड, बदलापूर, वांगणी परिसरातील घरात घुसून गोळीबार करून जबरी चोरीचे गुन्हे घडले आहेत. या घटनांमुळे या ग्रामीण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस या गुन्हेगाराच्या शोधात होते. सदरचे गुन्हे हे एका अण्णा नावाचा गुन्हेगार साथीदारांसोबत करीत असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती. त्यात अण्णा हा आरोपी टिटवाळा येथे येणार असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळताच टिटवाळा पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून त्याला अटक केली आहे. तपासादरम्यान त्याने आशिष गांगुली असे त्याचं नाव असल्याचे सांगत साथीदार शंकर उर्फ रमेश कांचन याला देखील अटक केली आहे. विदेशी बनावटीच्या 2 पिस्टल, 2 गावठी कट्टा, 1 जिवंत राऊंड, 2 मॅगझिन, 1 आवाज करणारी नकली रिव्हॉल्वर, 1 छर्रेची पिस्टल, त्याचबरोबर पोलीस वापरातील बेड्या, 3 खंजीर, 3 कोयते, 1 कुऱ्हाड, तर 1 युनिकॉर्न मोटरसायकल असे जबरी चोरीचे 2,03,865 किमतीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. घरात घुसून शस्त्र दाखवून घरफोडी करणे, त्याचबरोबर मोटरसायकलवरून जाणाऱ्या लोकांवर फायरिंग करून लुटमार करण्याचे गुन्हे टिटवाळा, कर्जत, वांगणी, गुजरात, वलसाड, पालघर जिल्ह्यामध्ये त्यांनी केले असून एकूण 13 जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.